सकाळपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 9:30 वाजले आणि आमचा आहे ना निम्मा स्वयंपाक झाला आहे. मी ना आता पार्लर आवरते. 2-3 दिवसापासून आहे ना पार्लरच आवरायला वेळ नाही भेटला. तर आहे ना पसारा झाला आहे थोडासा, काचीन ते ना पुसून घेते मी आता. तर मस्त सगळं पार्लर आवरून घेते आणि हे मी तर खेळत आहे असं येतं दोराच्या रेडासोबत. मला नाही सामान आहे ना सगळं व्यवस्थित लावायचं. इथलं सगळ्यांनी तर पसारा झाला आहे. तर हायड्रा मशीन आणि ते पुसायचं आहे. वॅक्स सीटर पण आहे ना पुसून काढायचं आहे व्यवस्थित. तर आता सगळं आवरून घेते. तिला ना आता हायलाईट शिकवायचं आहे. तर ना आमची तीच तयारी चालू आहे. तर ना दीदीनं आता सगळं सामान घेतलं. तर आम्ही ना असे केस ना कट करून ठेवलेले होते कस्टमरचे. फॅन बंद करावं लागेल, सगळं उडून जाते. एकदम लेअर फक्त अशा मोठ्या मोठ्या काढून घेऊ आपण. थांब, किती केस कापत्या पाहिजे कस्टमर. आम्ही हे वायाने जाऊन देते. हेअरस्टाईलचं बनवायचं त्याच्यापासून. परत ते बन राहते बघ ना असे गोल, ते परत हायलाईटसाठी केस. रबर घेतलं का? मम्मीचे चालू आहे आता क्लास. तिथे हळद आई ग, निम्मे केस वळूनच घेतले. अगं ते आले. थांब, आपण चांगलं चांगलं लेअर काढू. पण कशा लेअर काढले कशातून काढले? याच्यातून मस्त काढली. अशी करू चिमटा लावून द्यायचा. थोडंसं हीट झालं का आपोआप हीट होतं ते. आणि डायरेक्ट असं फुगून मी क्रीम बाहेर येईल त्याच्यामुळे समजायचं झालं. उष्णता आहे, लगेच गरम होईल ते. बापरे, 30 सेकंदात व्हायला बसलं ते. थंडीत नाही होत लवकर ते ना. आता बघ किती पटकन फास्ट. याला परत मिक्स करावं लागेल आपल्याला. हे बरोबर, हे पण मिक्सून घे. हे जर आपण असं थोडं वेळ ठेवलं ना पूर्ण वाटीत फुगून येईल काय मम्मी. आणि आपल्याला नंतर कलर करायचं या लेअरवर, तरी पण आधी हायलाइटच करून घ्यायचे, मग कलर करायचं. काही करायचं असतं आधी गोल्डन करून घ्यायचे, मग त्याच्यावर कलर करायचं. ते लेअर उलटी टाकून आम्ही मम्मीचे हायलाइट केली आहे लेअर. मम्मीला लावून दिलं आणि ते असं आरशात इकडे आरशात पाहिजे. ते पाहिजे कशी क्रीम बाहेर. उष्णता खूप गरम गोल्डन झाले पाय परत. इथं उचकून पाय पण थोडंच जाऊ दे. हे बघ ना, झाली. अयो, लय गोल्डन झाली. उष्णताच लागत. फॉरेनरच झाले. डायरेक्ट फॉरेनर. अमेरिकन घेतले. हे बघ अमेरिकेतून याच्यातून याच्यात फरक आहे. हे उचक बरं, मी वाटीत पाणी घेतो. आपण घे ना बेसिंग मध्ये वरती दिलो. घे बेसिंग मध्ये तसा कागद घे वरती. हा घे दिसते का ना. तर लेअरला ना ड्राय केले, एकदम भारी झालंय. तुला इकडे म्हटले मी, इकडे घे. हा बस. दाखव. एवढं नाही झालं गरम, पण क्रीम येते बाहेर. चेक करते का. घरचंच कस्टमर आहे आपलं. हे पाय ना किती छान झाले ना. लय बाहेर झाले. चला बेसिंग करा. पूर्णच हेअर वॉश करावं लागेल. ते सोडते खाली. हा, तो चिमटा घेऊन घे. आणि आपण टाकायचंय का? हा, टाकण्यासाठी ओली उशी देऊ का? अगं लय पसारा होतो. शिकवायचं म्हटलं पसाराच होतं सगळं. सामान काढावं लागतं. आपल्या इकडे एवढं कोणी करत नाही. अजून थोडं वेळ जर ठेवली असते ना अजून गोल्डन झाली असते. अशी तांबडा तांबडा कलर. अमेरिकेत नाही म्हटलं आपल्या इकडे म्हटलं बायांच्या शिवत
आणि त्यांचे ओरिजिनल होत्या इथं आपण करून घेतो बाया करून घेते का ग तिथे ती लेअर व्यवस्थित धुवा थांब आधी व्यवस्थित कॉक धरून राहावं लागेल तिथे आता हायड्रा फेशियल करणार आहे मम्मीचं आज मम्मीलाच लय वेळा मॉडेल बनवलं दुसऱ्यांदी मम्मी गळ्यातल्या नाकातनं काढून ठेवणे ते शॉक बसा दीदीचं आज हायड्रा फेशियलची प्रॅक्टिस झाली होईल आता परत हायलाईटचं पण झालं आज दीदी लई शिकली आहे हा ना आपल्याला कॉटन कापायचं बरं का घे ना मग पेपर घे ना टिश्यू घे तसं मी ते क्लीन करून ठेवलेलं आहे पण पुसून घे धूळ बसलेली असं ना आता क्लीनच करायचं ते बंद झालं ना त्या रबर लावून स्प्रे मध्ये भरायचं तिथे टोनर मस्त स्प्रे आहे मी देते त्याच्यावर धूळ असं थोडीशी आता दीदी स्वतः तिच्या हाताने हायड्रा करणार आहे फर्स्ट मला विचारून घ्यायचं दातात चांदी का ती मम्मीला खायला भेटा नाही चालेल पुढून घे सोनं सोन्याचा विषयच नाही काही सोन्याचा ना आपला लांब लांब काहीच सांगून देतं तोंडाला लाव वरती तोंड भूत लावून ते लावून मग पूर्ण करायचं म्हणा सगळं सगळं देतं आजीचं करून दे का आजीला मेकवर लय छान शिकले लाव बरं तुला मॉडेल मी आजीला का माधुरीच्या आजी आल्या होत्या पार्लरमध्ये मी बनवायची आता सरबत ते सगळे काम करू करू थकले मग मला सरबत बनवायला लावले हायड्रा फेशियल केलं हायलाईट केली गायनिंग गाळू तसंच टाकू दे नको साखर दळलीच नाही घ्यायला मिरची त्या भांड्यात नाही नको बाई आम्हाला ना आता कॉटन कापून ठेवायचं आहे आम्ही त्या दिवशीच कापलं होतं इतक्यात संपून गेलं तर तो इतक्यात संपतो कॉटन हां त्या हायड्राचं ते क्लीन करायला लागतो परत क्लिन्झिंग वगैरे केलं पण लागतो इतक्यात संपून जातो असं कापून ठेवला की इझी जातो घ्यायला एवढं हे करूच तवर लेअर असून त्याला हे लय पातळ नका ऑपरेशन थिएटरमध्ये असंच राहत एवढा कापी हे बासे काप मी कापू का दे मी त्याचा मर्डर करते इकडून काप हे तो कापत आटकू राहायला ग कापती का नाही? हे असं कर ना माझ्याकडे जाईल तर असं का पोट का असं काय कापायचं हां काढ ले पात हां या हां हे काढायचं पण दिसणच नाही काय दिसना एवढी बुटकी असली मी ते याच्यावर पाय ठेवत त्याच्यावर त्याच म्हटलं तू बसली पण दिसाना हे पण काळ मम्मी आलेली इकडून दिसणारच नाही तू कुठे गेली हा अशी बस काय ग